कॅश प्राइज आपण देऊ, जे असेल ते असेल. आणि समरण कक्षामध्ये कोणी येऊ नका. जी बक्षीस असेल ती एका कागदावरती लिहून आणा. मॅच नंबर 4, चौथी मॅच, चौथा सामना सुरू होतोय. पहिल्या सामन्यातला पराभूत वर्सेस दुसऱ्या सामन्यातला पराभूत हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. सुनील खर्डे स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकच्या बाजूला दानिश खतीवला आपण पाहतो आणि गोलंदाज फिरोज पठाण. पहिला चेंडू कव्हरला, तिथे खेळलाय. ताकद आणि नजाकतचा मिलाप, 4 रन. थँक्यू डीजे. चौकाराच्या रूपाने या दरम्यान सुनील खडे आपलं खातं खोलताना पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या चेंडूवर त्याला चौकार, अतिशय जोरदार फटका इच्छेप्रमाणे या दरम्यान आपण पाहतोय जो खेळला गेला. इथे गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्याचा फायदा होईल. एक सिंगल येईल. धाबाफलक वाढतोय. धाबाफलकात धावसंख्या असेल ती आता 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सूर्यप्रकाशचा फटका तर आपण पाहतो या ठिकाणी खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. एक सिंगल आली. धाबाफलकात धावसंख्या असेल 6. यावेळीचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवेष्टीच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धाबाफलक वाढेल. धाबाफलकात धावसंख्या 7. फिरोज पठाण ज्याच्या गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय एक सूर्यप्रकाशचा चौकार आला होता. त्यामुळे थोडंसं अगदी आपण पाहतो की सुनील खर्डेच्या रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाही हा त्याचा सातत्याने प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष करून सुनील खर्डे एक कट्टर शिवभक्त म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. एक धाव आली आहे आणि एका धावसंख्येनंतर धाबाफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धाबाफलकात धावसंख्या 8 धावा धाबाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 5 शतकं अर्थात 5 सेंचुरीज आहेत त्याच्या नावावरती. कदाचित या 2023च्या सीझनचं मी गोष्ट सांगत होतो. 2022-2023 कदाचित या सीझनमध्ये 1-2 शतकं वाढली पण असतील. इथे विकेट येताना पाहायला मिळेल. मोठी विकेट आली आहे आणि फलंदाज संघाचा संघनायक दानिश खतीब बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. विकेट येताना पाहायला मिळेल दानिश खतीबच्या रूपाने. पहिली धाबाफलकावर धावसंख्या आहे ती 8 धावा. फिरोज पठाणचं पहिल्या क्रमांकाचं षटक अजूनही चालू आहे. अर्थात ते संपलेलं आहे. एक वाईट बॉल टाकला होता त्यामुळे एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. अतिरिक्त टाकावा लागणार आहे.
₹10 लकी ड्रॉचं कुपन अजून कोणी घेतलं नसेल तर ते आपण घ्यावं. लकी ड्रॉसाठी रोज एक सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल आहे. इथे अगदी आपण पाहतोय रिव्हर्स स्ट्रोक स्विचिचा फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 रन चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. अक्षय बांगे जसा मैदानाच्या आतमध्ये आला, स्विचिचा फटका एक चौकार आला आणि त्या चौकाराच्या रूपाने इथे षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकर धावसंख्या 12, 1 बाद 12. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. षटक क्रमांक 1 निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो जे संपले गेलेलं आहे. दोन्ही संघ अशा स्थितीत आहेत, डोक्यावरती टांगती तलवार आहे. कारण इथं जर तुम्ही पराभूत झालात तर तुम्हाला कॉलबॅकच्या राऊंडला पोचावं लागणार आहे. त्यामुळे इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही. इथं जिंकलात तर पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला शिवसाई आदर्श कोपरगाव या टीमच्या विरोधात निश्चितप्रमाणे खेळण्याची पण संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जिंकावा लागणार आहे. व्हाईट बॉल गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. सूर्यप्रकाशचा फटका चेंडू कव्हरला खेळलाय. गॅप खूप मोठा आहे आणि पॉवर प्लेचा जो काही फायदा आहे तो इथे घेण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षणला अजाबाब चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा वाचवल्या संघासाठी. गौरव नेक याला आपण पाहिले, कामगिरी सुद्धा नेक केली. नुसती नेक नाही, चोख कामगिरी. 2 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ज्या या दरम्यान अगदी आपण पाहिले रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता सुनील खडे याच्याकडून. दरम्यानच्या काळामध्ये आकडे आपण पाहतोय 1 धाव लेगबाईच्या रूपाने येईल. धाबलक वाढला जाईल. धाबलक धावा संख्या आहे 16. 16 धावा. सूर्यप्रकाश यादवांचा फटका तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सूर्य केलंय आणि इथे संधी मात्र थोडीशी गमवली असं आपण म्हणूया. कारण उजव्या बाजूला चेंडू खूप दूरवरती फेकला होता. चेंडू सुंदर ते अडवला. विकेट निश्चितच थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळाली. एक सिंगल. धापलक वाढेल. धापलक धावा संख्या 17 आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. 6 षटकांचा सामना आहे. सामना क्रमांक 4 चालू आहे. डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. पहिल्यांदाच अगदी आपण पाहतोय आपल्या शिर्डी नगरीमध्ये 15 वर्षानंतर डे नाईट क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. औचित्य आहे आपल्या राजांची जयंती आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीचा सोहळा
आणि आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. अठरा धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी ज्या आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, फलंदाज बाद. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अठरा धावा अगदी आपण पाहतोय. धावफलक करतोय आहेत दोन गड्यांच्या मोबाईल. आपण पाहिलं इथे फुलटा चेंडू एक दरम्यान जो टाकला आहे तिथे क्षेत्ररक्षण सुरेख केले. धावबाची संधी या ठिकाणी एकदा आपण पाहतोय जी होती त्या दरम्यान एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि एका सिंगल चिरपाडी धावफलकावरती धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 2 बाद 19 19 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 2 ओव्हर कंप्लीट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओव्हर संपली. वन साइड ही नवीन गोलंदाज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 अगदी आपण पाहतोय. धापराका धावसंख्या आपण पाहतो 19 धावा 2 गड्यांच्या मोबाईल. षटक क्रमांक 3 ओमकार उदावन गोलंदाजीवरती तयार आहे आणि स्ट्राईकला फलंदाज जर आपण पाहिला मदन डंक याला आपण पाहतोय. इथे अगदी आपण पाहिलं चेंडू लॉंगॉनला खेळला. फिरोज पठाण आहे तिथे क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न घ्यायची की नाही धाव याबद्दल शंका होती. इथं दुसरी धाव घेतली नाही आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागले. सुनील खर्डे आता स्ट्राईकला अगदी आपण पाहतोय. प्लेयर्सला विनंती राहील खास करून अगदी टीम्सला की आपला जो वेळ आहे तो वेळ सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो वाचवणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती
इथे बिघीड केलाय. चेंडू मिड विकेटला पोहोचेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 शतरक्षकांच्या दरम्यान असणारी धरी. चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार. चेंडू खूप जोरदार लागल्या पायाला. पायावरती खूप जोरदार आघात होताना पाहायला मिळतोय. पॅडवरती चेंडू आदळलाय. इथे बिघीड केलंय. सुनील खरड्याच्या बॅट मध्ये चेंडू मात्र मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. डायरेक्ट हिटचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. तिथे अगदी आपण पाहतो 1 धाव. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. एवढ्या मोठ्या प्रकाश झोतातील सामन्यांमध्ये अगदी आपण पाहतोय इथे 2 धावा चोरल्या गेल्या असं आपण म्हणूया. 2 धावा लेग बायच्या आहेत. सोनू राजपूत यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000. त्याबरोबर 3 या दरम्यान आपण पाहतोय फुल टॉस. झेल होणार का? तिथे झेल झाला आणि विकेट आली सुनील खरडेची. मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक या ठिकाणी 3रा आपल्याला पाहायला मिळतोय. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सोनू राजपूत यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 1000 आहे आणि माझ्यासाठी सुद्धा त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिले. त्यांना मनापासून धन्यवाद. त्याबरोबर पुढच्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक जर झाली तर 1100 रुपयाचं प्राइज असेल आदरणीय नितीन धिवार भाऊ यांच्या माध्यमातून. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळे. सोनू राजपूत यांच्या वतीने 3 षटकार 1000. विकेट हॅट्रिक 2100 आणि 6 चेंडूवरती 6 षटकार 3100. इथे अगदी आपण पाहतोय जोरदार अगदी चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय.
षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं सुरू झाले. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या दरम्यान एक धाव आली आणि एका धावसंख्येत अर्थात ती लेग बायच्या रूपाने धाव आलेली आहे. धाबलक वाढेल. धाबलकाची धावसंख्या जी आहे ती असेल आता 33 धावा धावपाला करू द्यात. गाडीची लाईट आहे का पलीकडे एक लाईट त्रासदायक ठरते थोडीशी झाली बंद. चला धन्यवाद. इथे बिगिट केलाय. जोरदार फटका आहे. चेंडू मिड विकेटला पाठवलाय. भूषण गोळेच्या बॅट मधून आगीचा गोळा. षटकार. 6 रन षटकार येताना पाहायला मिळालाय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ धिवर यांच्या वतीने 3 षटकार खेळले 1100 आणि 3 विकेट घेतल्या तरी 1100. हो काय वेग होता. भन्नाट वेग होता. मला वाटतं साताऱ्यावरून शिर्डीला येणारा येत असताना एक्सप्रेस हायवेला सुद्धा एवढा वेग नसेल गाडीला भूषण गोळेच्या. त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेग होता इथं या चेंडूवरती. गोलंदाजी मार करतीये तो फिरोज पठाण. जोरदार मारा होताना पाहायला मिळालाय. कदाचित अगोदरचा षटकार थोडासा जिवारी लागला असेल. त्यानंतरचा वेग पण वाढला गेला. परफेक्ट यॉर्क आहे त्याला पाहायला मिळालाय. भन्नाट वेग परत एकदा. चेंडू बॅटवरती निश्चितप्रमाणे परफेक्ट येऊ शकला नाही. 39 धावा धावपालकवरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सामना क्रमांक 4 आहे. फिरोज पठाण तयार. थोड्या वेळा अगदी आपण पाहतोय भूषण थांबला होता. डेडबॉलचा इशारा पंचांचा अगदी आपण पाहतोय. इथं अगदी आपण पाहू 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 40 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली.
मारुती पाटील साहेब आपण कुठं असाल तर संपर्क करा. मारुती पाटील. स्कोर 40. 2 षटकं बाकी आहेत. 40वा धावफलकावरती आपल्याला पाहिल्याबद्दल पाहिजे. या उर्वरित 2 षटकामध्ये अजून किती मोठी धावसंख्या उभारली जाते. पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीवरती थोडा वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ वाचवणं गरजेचं राहील. इथे रिवर्स चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. इथं अगदी आपण पाहतोय चौकार येताना पाहायला आलाय आणि चौकाराच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे एकूण आता 44. 44 रन. 44 धावा धावफलकावरती. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय बीमर चेंडू त्याच्यावरती आलेला हा चौकार आहे. गौरव नेकचा खराब चेंडू. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. इथे नो बॉल येताना पाहायला मिळालाय. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांच्याकडून नो बॉलची अकरान. नोबलवरती चौकार आणि ह्या 5 धावसंख्येनंतर धावफलक झटपट पुढे गेलाय. धावफलकावरती धावसंख्या 49. पुढचा चेंडू फ्रीट. इथे हलक्या हाताने चेंडू यात्रेमध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. तिथं आपल्याला पाहायचंय तिथे धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज धावबाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धक्का क्रमांक 4. 4 बाद 50 धावा. 4 बाद 50 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. नी बॅटर मैदानाच्या आत. निलेश इंगवले निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय. विशेष करून अगदी आपण पाहतोय खास लंडन UK या ठिकाणून आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेचे विशालजी कोतकर पाटील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. या दरम्यान अगदी आपण पाहिले डाव अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक धावसंख्या 51. 51. लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक 5 चालू. गौरव नेकच्या प्रत्येक विकेटसाठी 7S लाईव्हचे ओनर आदरणीय रवी शिंदे मेजर 1000चा प्राइज आहे. दुबईवरून कुशाल मुनोज साहेब क्रिकेटचा आनंद घेत आहेत. प्रसाद आणि पंकज यांचे
दाजी दुबईवरून क्रिकेटचा अंदाज घेत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. इथे चौकार आलंय 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलेक वाढला. धापलेकर धावत संख्या पुढे जाऊन पोहोचते. टोटल स्कोर असेल आता 55. ओ इथे मात्र चेंडू लॉंगलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेरन. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. खास ऑस्ट्रेलियावरून आदरणीय आमचे सत्यमजी गोंदकर पाटील क्रिकेटचा अंदाज घेत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियावरून 2100 रुपयाची देणगी पण आली. बापरे, त्यांना मनापासून धन्यवाद. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातात. ओ हो हो, इथे मात्र झेल सुटलाय आणि हा षटकार आलाय. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. विशाल कोतकर पाटील लंडनवरून 1100 रुपयाचं पारितोषिक बघ देणगी पाठवली. वा, मग ते 1100 भारतीय का लंडनचे? भारतीय. मनापासून धन्यवाद. धापरकाची धावत संख्या अगदी आपण पाहतोय या ठिकाणी ज्या षटकाराची रपट वाढतीये. 67 धावा आहेत. सोनू राजपूत यांच्या वतीने आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची देणगी जमा केलेली आहे. मी सोनू राजपूत यांना आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद सोनूभाऊ. इथं आपण पाहूया शेवटच्या षटकासाठी निलेश गायकवाड आणि समोरच्या बाजूला भूषण गोळे. स्कोरकटचा फटका निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. चेंडू खेळलाय कव्हरला. क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतोय सुरेख तर झालंय, परंतु चेंडू अगदी कव्हर करता असताना हातामध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. 2 धावा येतील. धापलक पुढे जाईल. धापलकात धावत संख्या आहे 69. या दरम्यान आपण पाहूया चेंडू लॉंगच्या दिशेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षक सुरेख आहे. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न इथे केलाय. 3 धावा आल्यात. साज, बाज और ये ताज. या स्पर्धेतल्या पहिल्यांदा आलेल्या 3 धावा आहेत. आयडॉल आणि आयकॉन निलेश इंगवले आणि भूषण गोळे.
गोलंदाज अगदी आपण पाहूया. निलेश गायकवाड प्रति गोलंदाजीवरती तयार आहे. समोरच्या बाजूला निलेश इंगवले. निलेश टू निलेश. हो 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 हो, इथे फाईन लेगला चेंडू खेळला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स बियर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय जोरदार तर फटका खेळला, गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरती, और 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 10 फलकावरती जोरदार अगदी आपण पाहतोय चेंडू खेळलाय, तिथे धावबाद होताना पाहायला मिळेल तो भूषण गोळे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल धावबादच्या रूपाने. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. एक चेंडू या डावातला बाकी राहिलाय. म्हणजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षत दराड याला आपण पाहणार आहोत. सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू कव्हरला खेळला, तिथे क्षेत्ररक्षण सुरेख केले. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावबादची संधी आहे आणि इथे फलंदाज धावबाद. एक सिंगल आणि एक इनिंग या ठिकाणी संपली. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर टोटल स्कोर आहे 83, लॉस ऑफ 6 विकेट, 6 बाद 83, जिंकण्यासाठी 84 धावसंख्येचा पाठलाग. मारुती पाटील इथे संपर्क करायचा आहे.
गोलंदाजी मार्कवर भूषण कोल्हे, भूषण गोळे, स्ट्रायकवर प्रतीक देवरे, नॉन स्ट्रायकर समीर शेख. एक रिव्हर्सचा प्रयत्न निश्चितप्रमाणे केला गेला होता. त्या दरम्यान एक सिंगल आली. समीर शेखच्या खात्यामध्ये वाढ होईल. धाबलक पुढे जाऊन पोहोचतोय. धाबलका धावा संख्या अवघ्या 2 धावा. एक धाव प्रतीक देवरेची आणि एक धाव समीर शेख याची या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. समीर शेखसाठी एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. विशाल कोते यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. फक्त समीर शेखसाठी स्पेशली बक्षीस आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. युवांश विकास गोनकर यांच्यातून एक बक्षीस आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं प्राईज समीर शेख याच्यासाठी.
सागर हिवळे यांच्या वतीने एक प्राईज आलेले व्हाईट बॉल आलाय. प्रत्येक देवऱ्याने षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर 1100चं प्राईज आहे आणि प्रत्येक देवऱ्यासाठी अजिंक्य अण्णा चुंबळे सरपंच यांच्याने प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारला 500 रुपये. गोलंदाज आपण पाहतोय संकेत संदेश तांबे. संदेश भन्नाट वेग होता. संदेश तांबे गोलंदाजी मार्कवरती आहे. नीरज नितीन कोते यांच्यातून एक प्राईज आलेला आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100चं प्राईज आहे. समीर शेख यासाठी. या दरम्यान आपण पाहतोय निश्चितच अगदी हलक्या हाताने चेंडू ढकललाय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धाब्याका धावसंख्या पुढे जाऊन पोचतीये. टोटल स्कोर अगदी आपण पाहिलं तर असेल आता 3 धावा धाबलकावरती. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवे झेल झाला आणि इथे प्रत्येक देवरे याची विकेट आली आहे. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची प्रत्येक देवऱ्याच्या रोबडे पहिला फलंदाज इथं बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय तो आर्या 11 नाशिक या संघाचा. आता प्रत्येक देवऱ्याच्या जागेवरती न्यू बॅटर अगदी आपण पाहू आणि बॅटर असेल तो वैभव जाधव याला आपण पाहणार आहोत. आता जबाबदारी वैभव जाधवच्या खांद्यावरती खूप मोठी असणार आहे कारण एक तगडी धावसंख्या 83 बनवल्या गेलेल्या आहेत फैजल 11 दुर्गापूर संघाकडून आणि तर नंतर आपण पाहतोय 84 धावसंख्येचा पाठलाग घेऊन पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा आहेत. त्यामुळे इथून पुढची जबाबदारी जी आहे ती वैभव जाधवला आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईकचा फलंदाज जर अगदी आपण पाहिला तर तो समीर शेख या दोघांना खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू जोरदार आहे परंतु उजवेटीच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अक्रम. सूर्यप्रकाशचा फटका इथं अगदी आपण पाहतोय चेंडू वैभवच्या बॅट मधून लॉंग ऑफला सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. धाबांची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर वाढली गेली. टोटल स्कोर आहे 10 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या इनिंगमधला पहिला मोठा फटका आलाय. पहिला षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. परत एकदा आपण पाहतोय हेलिकॉप्टर शॉट परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता परंतु जीवनदान झेल सुटला. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला तुझं ग्राउंड मध्ये नाही शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला. डावल्ली हातातील संधी कारण झेल सुटला. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात हे बाई प्युअर याडा माली. हे आता कसं जीवनदान. या दरम्यान मात्र समोरच्या बाजूला झेल सुटला आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. षटकार.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. षटकाराच्या रूपाने धापालकरती धावत संख्या 17 धावा धापालकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी जे संपलं. शेवटच्या म्हणजे पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धापालक फक्त 2च होता, पण या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 15 धावा. उर्वरित 3 चेंडूवरती 2 षटकार येताना पाहायला मिळालेत आणि धापालक 17 वरती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर. आदरणीय प्रदीप भाऊ सरोदे आणि सागरभाऊ हिवळे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100चं प्राइज समीर शेखला. वैभव जाधव आक्रमण करायला सुरुवात तर केलेली आहे, पण तदनंतर आपल्याला पाहिजे की इथे आता समीर काय करामात करतोय. गोलंदाज तयार. भूषण अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करतोय आलाय. त्या दरम्यान आलेले एक सिंगल. खास आमचे मित्र संदेश गाजरे या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेश सरांचे मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर आणि चांगला मित्र. क्रिकेटसाठी मात्र सातत्याने मित्रांशी जोडला जाणारा हा मित्र आहे संदेश गाजरे. त्याचं मनापासून स्वागत आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू बॅटवरती परफेक्ट येऊ शकला नाही. परफेक्ट यॉर्क निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल तरी मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार. हा चेंडू सुरेख आणि डायरेक्ट हिडकाचा प्रयत्न होता. इथं अगदी आपण पाहतोय बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक दूरवरती आणि इथे काय घडलंय. ह्या धावा किती सर? एकूण धावा किती? 5. आंधळा मागतो 1, देव देतो 5. पहिल्यांदा ओव्हरथ्रो च्या धावा चौकाराच्या रूपाने आल्यात. म्हणजे समीर शेखला धावबाद व्हावा लागत होतं, कारण स्ट्राईकला इथे अगदी आपण पाहतोय की वैभव जाधवला आणायचं होतं, परंतु समीर पण वाचला आणि वाचताना 5 धाबा पण घेऊन आला. इथे पलीकडच्या बाजूला अंडा बुर्जीची गाडी लागलेली बरोबर, म्हणजे त्याला आमच्या युवा शेटी ग्रामस्थांची परवानगी पण आहे. आमचे मुन्ना अंडा बुर्जी बरं, कोणाला पेटपूजा करायची असेल तर करून घ्या, पण जाताना कॅश घेऊन जा तुमच्या खिशातली. मग तुम्ही म्हणताना घेऊन जा, मग लावा लाईन इथे. तुम्हीच म्हणले होते द्या आता.
4 धावा. चेंडू ज्यावेळेस फेकला त्यावेळेस ते एकमेकांना फलंदाज क्रॉस नव्हते. क्रॉस होणं गरजेचं होतं आणि क्रॉस नव्हते, त्याच्यामुळे फक्त 4च धावा आहेत आणि स्ट्राईकला समीरच असेल. गोलंदाज टायगर आहे भूषण. समीरसाठी हा चेंडू अगदी आपण पाहतोय खूप जोरदार मारा निश्चित प्रमाणात होताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धार चेंडू धापलक स्थिर आहे. धापलक धावा संख्या 23 धावा 23. परत एकदा डॉट बॉल. इथे समीर याला सूर सापडत नाहीये. समीरची फलंदाजी झाली तर कुठेतरी टीमला धीर मिळेल. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापालकरती धावत संख्या 23 धावा. 18 चेंडू आणि 61 धावा. मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. भूषण गोळे 2 षटक फक्त 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी भूषण गोळेची. आयकॉन आहे भूषण गोळे. जोरदार अगदी आपण पाहतो. ह्या चेंडू चांगला चेंडू होता. किरण शिर्के फ्रॉम वांबोरी. वांबोरी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे किरण शिर्के. एक जबरदस्त आणि खूप लहान वयापासून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप जोरदार गोलंदाजी करणारा गोलंदाज. समोरच्या बाजूला आलेला सूर्यप्रकाशचा चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धापराका धावसंख्या चौकाराच्या रूपाने वाढणार आहे आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर आमचे मारुती पाटील आम्हाला कळवत आहेत. धापराकावरती धावसंख्या 27 धावा. आबा बागले यांच्या वतीने एक बक्षीस आलेलं आहे. किरण शिर्के विकेट घेतली तर 500 रुपये. ओ इथे मात्र चेंडू कव्हरला खेळलाय. सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आदरणीय आमच्या गोपीनाथ गोंदकर पाटील दादा निश्चितप्रमाणे अजूनही क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. माजी उपनगर अध्यक्ष साहेब आपले मी मनापासून कौतुक करेल. इथे धावबाची संधी आहे. डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न केला. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळेल. तिथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावा संख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. 33 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी
84 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 14 आणि बनवायच्या 51 धावा अजून या दरम्यान बनवायच्या. रिव्हर्सचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय की इथे रिव्हर्सचा प्रयत्न करत असताना लेग बाईट्स च्या रूपाने इथे 2 धावा आल्यात लेग बायच्या रूपाने. 2 धावा लेग बायच्या रूपाने त्यांना पाहायला मिळाल्यात. पण वैभव जाधव तर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालाय. इथे 2 चौकार 2 षटकार सरळ हाताने आलेत. हिंदीमध्ये कहावत है, अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. लेकिन भाई यहाँ सीधी उंगली से निकल रहा है ना, तो टेढ़ी करने की जरूरत नहीं है. सरळ हाताने फलंदाजी होती इथे. बिग हिट समोरच्या बाजूला आणि अजून एक चौकार आलाय. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. मुझे ऐसा लग रहा है कि मैंने जो कहा उन्होंने वो सुना. चौकार आला. धापारक वाढला. धापारकाची धावसंख्या 39. 84चा पाठलाग आहे. 4 षटकात 39 झाल्यात तर राहिलेल्या 12 चेंडूत 45. चला मॅच ऑन करा. मॅच लवकर लवकर ऑन करा विनंती असेल. नवीन गोलंदाजीमध्ये संदेश तांबे. संदेश तांबे तयार. 12 चेंडूमध्ये 45 धावसंख्येचा पाठलाग करतात. समोरच्या बाजूला समीर. या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. इथे विकेट आली आणि वैभव जाधवची खेळी संपुष्टात. बॅटर आउट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. नी बॅटर संदीप कदम. राजवाडा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ दिवार यांच्यातून एक बक्षीस आले. लागोपाठचे 3 षटकार किंवा लागोपाठच्या 3 विकेट हॅट्रिक 1100 प्राइज आहे. गोलंदाज टायगर आहे. उजव्या हाताने मार आहे. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. जोरदार मारा आपल्याला जो पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी
संदेश तांबे याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. ज्या संदेश तांबेला या अगोदर अगदी आपण पाहिले की 15 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या पॉवर प्लेमध्ये. अर्थात त्या 15 धावा जात असताना 5व्या चिरीवरती एक झेल सुटला वैभव जाधव याचा आणि त्याच्यानंतर त्या षटकार येताना पाहायला मिळाला होता. पण होप्स सोडले नाही आणि संदेश तांबेनेच विकेट घेतली ती वैभव जाधवची. परत एकदा जोरदार चेंडू अगदी आपण पाहतोय. इथे चेंडू बॅटवरती परफेक्ट येऊ शकला नाही. जिंकलेला संघ यानंतरच्या मॅचमध्ये लगेचच खेळताना पाहायला मिळेल शिवसाई आदर्श कोपरगाव या टीमच्या विरोधात. पण जो संघ पराभूत होईल तो कॉलबॅकच्या राऊंडला. गोलंदाज तयार आहे. सूर्यप्रकाशचा फटका समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल लेगचे प्रमाणे त्यांना पाहायला मिळेल आणि डायरेक्ट हिट. आणि इथे संदीप कदम बाद. सुनील खरडे ओळखून होता की कदाचित संदीप कदम इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल आणि डायरेक्ट हिट केला आणि परताव लागला संदीप कदमला. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. बाद झालाय इथे संदीप कदम धावबाचे शिकार. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन बंटी तिडके सर. विशाल तिडके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठव. आर्या 11 आणि एका बाजूला टीम आहे फैजल 11 दुर्गापूर. इथे यावेळेचा चेंडू डावेटीच्या बाहेर आहे का? हो आहे. व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. इथे बंटी तिडके सरांच्या लागोपाठच्या 3 षटकाराला 1100 आणि समीरच्या लागोपाठच्या 2 षटकाराला 1100. प्रसाद लोढा यांच्या वतीने बक्षीस निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून एक व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. इथं अगदी आपण पाहतो की दाभोलगावची धावसंख्या आहे ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 44. 84चा पाठलाग. म्हणजे आता चेंडू बाकी राहिलेत 6 चेंडू बाकी राहिलेत. 40 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 40. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. 6 चेंडू बाकी राहिले. 40 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या बाकी राहिल्यात. नवीन गोलंदाज आले गोलंदाज मार्कवरती. इथं अगदी आपण पाहतोय बंडीच्या बॅटमधून चेंडू खेळला गेला फाईन लेगला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येईल. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. बंटी तिडके सरांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी स्वराज्य सेना यांच्या वतीने 1100चं प्राइज आहे.
या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल. त्या दरम्यान एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परत एकदा केलाय आणि 2 धावा. धाबरका धावसंख्या जी आहे ती 48. अजूनही 36 धावा बनवायच्या आहेत. राहिलेल्या 3. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड बॅट आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची इथे मात्र चेंडू मिड विकेटला फाईन लेगला निश्चितप्रमाणे आहे. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. प्रेक्षकांना विनंती असेल ग्राउंड मध्ये जाऊ नका कॅच घ्यायला. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख आणि कॉलबॅकला पोहोचावा लागलाय आर्या 11 या संघाला आणि हा सामना जिंकला फैजल 11 दुर्गापूर या संघाने. तर टॉससाठी चला शिवसाई आदर्श कोपरगाव आणि फैजल 11 दुर्गापूर.